लोकसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असून शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला सुद्धा जोरदार सुरुवात झाली आहे। कोकणात अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणारी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून नारायण राणे तर महाविकास आघाडीकडून विनायक राऊत हे समोरासमोर उभे ठाकलेत। या दृष्टीने महायुतीकडून तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे। सध्या कडक उन्हाळा जाणवत असल्याने प्रामुख्याने संध्याकाळी 4 नंतर कार्यकर्त्यांकडून प्रचाराला सुरुवात होतीये। यामध्ये महिला तसेच पुरुष कार्यकर्ते आणि पक्षांचे पदाधिकारी सहभागी होत असून रात्री 11-12 वाजेपर्यंत हा प्रचार सुरू आहे। महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपलाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास दोन्ही विभागाकडून व्यक्त केला जातोय। परंतु शेवटच्या 2 दिवसात प्रचार करण्यावर दोन्ही पक्षाचा अधिक भर असेल। आम्ही आज दत्तनगरमध्ये आलेलो आहोत प्रचारासाठी। नारायण राणे आज उभे राहिलेले आहेत। त्यांचं आमची निशाणी कमळ आहे आणि 2 नंबर बटन आहे। आम्हाला असं वाटतं की आज मोदी सरकार म्हणजे परत मोदी सरकारच यायला पाहिजे असं माझं तरी मत आहे। सगळ्यांचं आहेच पण माझं सुद्धा मत तसं आहे आणि अबकी बार मोदी सरकार। प्रचाराला कसा प्रकारे पाठिंबा मिळतो इथल्या कुडाळ शहरातील या नागरिकांकडून? आज मी प्रत्येक ठिकाणी गेली तेव्हा लोकांनी मला सांगितलं की आम्हाला मोदीच पाहिजेत आणि आम्ही दादांनाच मत देणार आहोत। त्याच्यामुळे आता आपल्याला माहिती आहे की दादाच येणार, नारायण राणेच येणार आहेत आणि मोदी सरकार परत पाहिजेच आहे त्यांना। प्रत्येकाचं मी जिकडे जाते तिकडे मला फक्त मोदी हेच नाव ऐकायला येतं मला, म्हणजे आज तरी जिकडे मी जाते तिकडे। यावेळी विरोधकांचा सुपडा साफ होणार आहे एवढं नक्की काय सांगाल? नाही आता हो नक्कीच साफ होणार आहे त्यांचा आणि मोदीच येणार आहे। त्यांना हे माहिती आहे की मोदीच येणार आहे, तरी ते दावा आहेच आमचा की आज मोदी सरकारच येणार आहे आणि दादाच येणार आहे, आमचे नारायण राणेच येणार आहे।